नमस्कार मित्रांनो. शेळी पालनासाठी नाबार्डचे कर्ज कसं काढायचं याच्याबद्दल मी हा व्हिडिओ बनवलाय. बऱ्याच जणांनी मला खूप जणांनी म्हणजे व्हॉट्सअपवर विचारले की तुम्ही नाबार्ड बद्दल माहिती सांगितली, आता नाबार्ड करंट खात्याबद्दल सांगितली, पण नाबार्डच्या ऍक्च्युअल प्रोसेसला कसं सुरुवात करायची त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय. तर ऍक्च्युअल जो फ्लो चार्ट आहे, जो म्हणजे शेळी पालनाचं जे कर्ज आपल्याला भेटतं म्हणजे तर त्याची जी पूर्ण प्रोसेस कशी आहे हे मी या व्हिडिओमध्ये सांगतोय. सगळ्यात सुरुवातीचा जो आहे तो येतो रिझर्व्ह बँक. आता रिझर्व्ह बँक काय करते की रिझर्व्ह बँकेने आपले काम सोपं करण्यासाठी नाबार्डची स्थापना केली. मी हे आधीच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं. तर रिझर्व्ह बँकेचं जेवढं पण बजेट आहे, समजा शेळी पालनासाठी त्यांनी जे काही बजेट दिलं ते नाबार्डला त्यांनी पाठवलं. आता ह्या नाबार्ड ही बँक नाहीये, ही एक फक्त संस्थेसारखं काम करते. हे एक मेडिएटर संस्था आहे. नाबार्ड कधीच कुणाला लोन देत नाही. जे फंड्स रिझर्व्ह बँकेकडून नाबार्डकडे आलेले आहेत, हे नाबार्ड काय करणार की हा फंड प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज, स्टेट वाईज किंवा डिस्ट्रिक्ट वाईज डिस्ट्रीब्यूट करून टाकणार आणि त्या नॅशनलाइज बँकेला ते फंड्स पाठवणार. तर ही जे आहे हे फंड्स ते केव्हा पाठवतात, ज्या वेळेस त्यांना त्या त्या स्टेटमधून किंवा त्या त्या जिल्ह्याकडून तसे काही प्रपोजल्स येतात. आता ह्याच्यासाठी काय होतं, प्रोसिजर काय की रिझर्व्ह बँकेने नाबार्डकडे फंड पाठवले, म्हणजे शेळी पालनासाठी सपोज या वर्षीच काही बजेट ठरलेलं आहे, तेवढं बजेट नाबार्डकडे आलं. हे नाबार्ड काय करतं की त्याचे जे ऍप्लिकेशन फॉर्म आहेत ते अॅन्युअल डिपार्टमेंट म्हणजे जे पशुसंवर्धन विभाग आहे, प्रत्येक तालुक्याला प्रत्येक जिल्ह्याला जो पशुसंवर्धन विभाग आहे तिथे हे फॉर्म्स येतात नाबार्डचे. आता ही गोष्ट वेगळी आहे की हे जे पशुसंवर्धन विभागाले आहेत ते त्याच्याबद्दल माहिती देतात नाही देतात ते तो जो प्रश्न आहे तो पूर्ण वेगळा राहील. पण नाबार्डच्या ज्या स्कीम आहेत ह्या पूर्ण येतात अॅनिमल डिपार्टमेंट म्हणजे पशुसंवर्धन विभाग जो आहे आपल्या तालुक्याचा जिल्ह्याचा जो पशुसंवर्धन विभाग आहे तिथे त्या नाबार्डच्या स्कीम सगळ्या येतील. आता इथे पशुसंवर्धन विभागामध्ये ज्यावेळेस स्कीम येतात त्यावेळेस आपल्याला इथेही अप्लाय करायचं आहे. मेन पहिला अप्लाय आपल्याला कुठे करायचा आहे, पशुसंवर्धन विभागामध्ये. तुम्ही जर डायरेक्ट नाबार्डकडे जातात तर नाबार्ड तुम्हाला सांगेल की असं काही स्कीम नाहीये, कारण की त्यांना त्याचे काहीच राईट्स नाहीयेत ना. डायरेक्ट नाबार्ड कोणतीही स्कीम देऊ शकत नाही. त्याच्यामुळे सगळ्यात सुरुवातीला जो आहे तुम्हाला पशुसंवर्धन विभागाला संपर्क साधायचा. पशुसंवर्धन विभागाला संपर्क साधल्यानंतर नाबार्डची जी शेळी पालनाची स्कीम आहे त्याच्याबद्दल विचारायचं. बऱ्याच वेळेस आता असं चालू झालंय की कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन आहे, त्याच्यामुळे कधी कधी ओपन कॅटेगरीला फॉर्म आहेत, कधी एससी कॅटेगरीला फॉर्म आहेत. ते जे जे काही असतील, ते जे काही प्रोसिजर आहे ते सगळं पशुसंवर्धन विभागामध्ये माहित आहे. त्याच्यामुळे सगळ्यात सुरुवातीला तुम्ही पशुसंवर्धन विभागाकडे संपर्क साधायचा. पशुसंवर्धन विभागाकडून तुम्हाला फॉर्म जर त्यांनी तुम्हाला एक फॉर्म देतील नाबार्डच्या ह्याच्यासाठी, म्हणजे नाबार्डच्या प्रोसिजरसाठी अप्लाय करणार. तो फॉर्म भरायचा. तो फॉर्म घेऊन नॅशनलाइज बँकेकडे जायचा. ज्या इकडचं पूर्ण डॉक्युमेंट कलेक्ट करून नॅशनलाइज बँकेकडे जायचं. मग नॅशनलाइज बँक तुम्हाला कर्ज देईल. पण नॅशनलाइज बँक तोपर्यंत कर्ज देणार नाही जोपर्यंत तुमचं करंट खातं तिथं आहे. कारण की बँकेला तुमच्याकडून त्या खात्यात म्हणजे जे कर्ज बँक वाटप तुम्हाला करणार आहे ते वाटप तुम्हाला म्हणजे त्या बँकेला त्याची गॅरंटी कशी असणार की हे तुम्ही त्यांना परतफेड करणार म्हणून. कारण की आधीच बऱ्याच ज्या हे आहेत म्हणजे बरेच जे खाते आहेत ते आधीच खूप पेंडिंग मध्ये आहेत. म्हणजे जेवढ्यांना शेळी पालनाचं कर्ज वाटलंय ते सगळं थकीत मध्ये गेले नॅशनलाइज बँकेचं बऱ्यापैकी. म्हणजे 100% जर आपण कर्ज वाटप पकडलं तर त्याच्यातले 90% जे आहे ते थकीत मध्ये आहे. त्याच्यामुळं तुम्हाला नॅशनलाइज बँकेकडून जर कर्जाची अपेक्षा असेल तर सगळ्यात सुरुवातीला आधी तुम्ही करंट अकाउंट नॅशनलाइज बँकेमध्ये काढा. इथे 2 वर्ष 1 वर्ष त्याच्यामध्ये व्यवहार करा. तुम्ही 1 वर्ष त्या करंट खात्यामध्ये म्हणजे शेळीच्या संदर्भातलंच करंट खातं काढा आणि त्याच्यामध्ये तुम्ही व्यवहार करा. तो व्यवहार तुमचा तुम्ही जो तिथे जे ट्रान्झॅक्शन केले ते पाहून नॅशनलाइज बँक तुम्हाला कर्ज देईल. पण त्याच्यासाठी तुम्हाला 1 वर्षाचा त्याच्यासोबत पॉझिटिव्ह बॅकग्राऊंड त्या बँकेसोबत असणं खूप आवश्यक आहे. मग ज्या वेळेस तुमचा या बँकेसोबत 1 वर्षाचं तुमचं करंट खातं बँकेसोबत आहे, त्याच्यामध्ये व्यवस्थित व्यवहार चालू आहे, त्यावेळेस जर तुम्ही हे जे पशुसंवर्धन विभाग आहे त्याच्याकडून फॉर्म घेऊन गेलात तर नॅशनलाइज बँक तुम्हाला कधीच नाही म्हणणार नाही. पण जर तुम्ही डायरेक्ट नाबार्डकडे गेलात किंवा डायरेक्ट हे पशुसंवर्धन विभागाकडे गेलात किंवा डायरेक्ट नॅशनलाइज बँकेकडे गेलात तर तुम्हाला पूर्ण अर्धवट माहिती मिळेल. त्याच्यामुळे काय करायचंय की सगळ्यात सुरुवातीला जे आहे म्हणजे फ्लो चार्ट जो आहे तो असा आहे की रिझर्व्ह बँकेकडून फंड्स नाबार्डला येतात, नाबार्ड पशुसंवर्धन विभागाला देतं, पशुसंवर्धन विभाग नॅशनलाइज बँकेला सांगतं की वाटप करा आणि नॅशनलाइज बँक कस्टमरला वाटप करते. आणि नंतर सबसिडीसाठी कस्टमर हा डायरेक्ट
नाबार्डकडे, म्हणजे इथून डायरेक्ट नाबार्डला हे करतो, अप्लाय करतो. म्हणजे आपल्याला नाबार्डला करायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट पशुसंवर्धन विभागाला जरी सांगितलं, तरी पशुसंवर्धन विभागाला सांगितल्यानंतर सुद्धा ते तुम्हाला पुढची प्रोसिजर सांगतील की सबसिडीसाठी काय करायचं. परंतु हे सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुम्हाला जर तुम्ही ह्या स्टेपमध्ये जर जायचं असेल, ऍक्च्युअल नाबार्डचं जे प्रोजेक्ट आहेत, जे नाबार्डचे जे प्रकल्प आहेत, ते तेव्हा म्हणजे त्यांचा असा नियम आहे की जे नवीन होतकरू जे आहेत, ज्यांना खरंच शेळी पालन करायचं त्यांच्यासाठी लगेच कर्ज वाटप करा. परंतु बँक ज्या आहेत तर त्यांचा बिझनेस करतात, त्याची सिक्युरिटी बघणार. जरी तुमचं नवीन करायचं असेल, नवीन कोणालाही कर्ज वाटप भेटत नाही. म्हणजे पेपर प्रेझेंटेशन जे आहे, म्हणजे इकडे स्कीम गव्हर्नमेंट काय काढतं काय आणि ऍक्च्युअली इम्प्लिमेंट होतं काय, हे पूर्ण डिफरंट आहे. तुम्ही जर म्हणत असाल की नाबार्डची स्कीम ही नवीनसाठी आहे, बरोबर आहे, पण नवीनसाठी भेटत कधीच नाही. तुम्हाला जर नवीनसाठी भेटायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा नॅशनलाइज बँकेमध्ये 1 वर्षाचं खातं पाहिजे. 1 वर्ष जुनं. 1 वर्ष जुनं ज्यावेळेस खातं तुमच्या नॅशनलाइज बँकेमध्ये आहे, तिथे तुमचे ज्यावेळेस व्यवहार व्यवस्थित आहेत, त्यावेळेस जर तुम्ही पशुसंवर्धन विभागाकडून नाबार्डची स्कीम घेऊन त्या बँकेत गेलात, तर ती बँक तुम्हाला लगेच कर्ज देईल. आता बँकेनं कर्ज सँक्शन केल्यानंतर ज्यावेळेस कस्टमरला बँक कर्ज सँक्शन करते, म्हणजे हे केव्हा करते, जर तुमचं त्या बँकेसोबत व्यवस्थित व्यवहार असतील तर त्याच्यानंतर तो फॉर्म घेऊन तुम्हाला परत पशुसंवर्धन विभागाकडे यायचा. पशुसंवर्धन विभागामध्ये तो जमा केल्यानंतर तो पशुसंवर्धन विभाग तो फॉर्म पुढच्या प्रोसेससाठी नाबार्डकडे पाठवतो. आपलं काम इथपर्यंतच आहे. आता हे सबसिडीचं जे प्रोसिजर आहे ते जसं पेंडिंग मध्ये आहे, म्हणजे सबसिडी भरपूर, म्हणजे ह्याच्या आधी ज्या सबसिडी सँक्शन झाल्या त्याही खूप साऱ्या सबसिडी पेंडिंग मध्ये आहेत. त्याच्यामुळे आता तुमची सबसिडी केव्हा भेटेल हा पुढचा प्रश्न राहिला. पण जो कर्ज भेटायचा जो पॅटर्न आहे तो असा आहे की नाबार्डकडे तुम्ही डायरेक्ट अप्लाय करायचा नाही, तुम्ही पशुसंवर्धन विभागाला संपर्क साधायचा, तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या. पशुसंवर्धन विभागामधून फॉर्म घेऊन तो भरून नॅशनलाइज बँकेकडे जायचंय. परंतु नॅशनलाइज बँकेकडे जायच्या आधी त्या नॅशनलाइज बँकेसोबत तुमचं 1 वर्ष जुनं खातं पाहिजे, त्याचे आयटी रिटर्न व्यवस्थित भरलेले पाहिजे, त्याच्यामध्ये व्यवस्थित ट्रान्झॅक्शन झालेले पाहिजे. आणि हे ट्रान्झॅक्शन किती पाहिजेत, म्हणजे तुम्हाला जर समजा 5 लाखाचं कर्ज असेल तर कमीत कमी ट्रान्झॅक्शन किती पाहिजेत ह्याची माहिती तुम्ही तुमच्या सीए कडून घ्या. जे सीए लोक असतात, चार्टर्ड अकाउंट, त्यांना विचारा की 5 लाखाच्या कर्जासाठी मला किती ट्रान्झॅक्शन असावे लागतात, तर ते तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देईल. परंतु प्रोसिजर जे आहे ते सगळ्यात सुरुवातीला नाबार्डचं कर्ज पाहिजे असेल तर अॅनिमल डिपार्टमेंट म्हणजे पशुसंवर्धन विभागाकडे जा, तिथून तुम्ही फॉर्म कलेक्ट करा, तो फॉर्म नॅशनलाइज बँकेत भरा. नॅशनलाइज बँकेत जर तुमचं करंट खातं असेल 1 वर्ष जुनं, तर ते तुम्हाला लगेच कर्ज सँक्शन करतील. हे सँक्शन झालेले कर्जाचे डॉक्युमेंट सगळे परत पशुसंवर्धन विभागाकडे जमा करा. पशुसंवर्धन विभाग ते डॉक्युमेंट नाबार्डला पाठवून आणि त्याच्यानंतर नाबार्ड मधून तुम्हाला सबसिडी अप्रूव्ह होईल. आता ही जी सबसिडी होते, ही सबसिडी पहिल्यांदा कस्टमरला भेटायची, आता हे तसं नाही. ही सबसिडी ज्यावेळेस तुमचं कर्ज परतफेड चालू होते त्यावेळेस ती तुमच्या कर्जामध्ये डायरेक्ट नाबार्ड जमा करतं. आणि तुम्हाला जर समजा 5 लाखाची समजा तुमची फाईल झालेली असेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला 1 लाख रुपये सबसिडी सपोज भेटलेली असेल, तर ही 1 लाख सबसिडी डायरेक्ट तुमच्या 5 लाखाच्या फाईलमध्ये जमा होते आणि तुम्हाला जे आहे ते बँकेला परतफेड करायच्यासाठी फक्त 4 लाख रुपये परतफेड करायची आणि तुम्हाला इंटरेस्ट रेट जो लागतो तो फक्त 4 लाखावर लागतो. ही आताची प्रोसिजर आहे. आता हे नाबार्डची सबसिडी कस्टमरला कधीच भेटत नाही, ती फक्त बँकेंना मिळते. त्याच्यामुळं हा प्रोसिजर जो आहे ते सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्येच कमेंट करा, मी तिथेच तुम्हाला त्याची उत्तरं देईन. मला वाटतं की आता तुम्हाला नाबार्ड मधून कर्ज कसं काढायचं याच्याबद्दल बऱ्यापैकी माहिती भेटलेली असेल. तरी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या सगळ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नोटिफिकेशन भेटण्यासाठी. आणि मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिलेली आहे. जे लोक नवीन आहेत, जे लोक नवीन हा व्हिडिओ माझा पहिल्यांदा पाहत आहेत, त्यांनी काय करायचंय की ते व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक क्लिक करून जर त्यांना माझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ऍड व्हायचं असेल तर ते ऍड होऊ शकतात. परंतु जे पूर्वीचे शेळीपालन A to Z 1, 2, 3, 4 मध्ये आहेत त्यांनी या ग्रुपमध्ये ऍड होऊ नका. परत परत ग्रुप फुल करून काही फायदा नाही. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.